गिरिजाने होकार दिला का? अजून गिरिजेला विचारलेलं नाही. तुमच्यासारख्या माणसांना नकार देणं योग्य नाही, म्हणून मग होकार समजा. हंग असं 2 दिवसानंतर मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवूया आणि मुलाच्या आईला पण मुलगी बघायची आहे. आपण तो कार्यक्रम इथंच घेऊया घरी तुमच्या. ठीक आहे, येतो आम्ही. गिरिजा, अगं ये गिरिजा. बाबा आले. हे घे बाबा. झालं काम? होय, जाऊन आलो. चहा बनवू का? नाही बस, मला तुझ्याशी काहीतरी थोडस बोलायचंय. बोला ना बाबा. अगं तुझ्यासाठी एक खास आनंदाची बातमी माझ्याकडे आहे. प्रत्येक बापाच्या आयुष्यात जो आनंदाचा क्षण असतो ना, तो माझ्याही आयुष्यात आलेला आहे. बाळा, तुझी आज आई असते ना, खूप खुश झालीस. बघता बघता माझं बाळ कधी मोठं झाले मला सुद्धा कळलं. बाळा, जशी माझी काळजी घेतलीस ना, तशी त्या लोकांची पण तू काळजी घे. त्या लोकांची मला समजलं नाही. अगं मी आज तुझं लग्न ठरवलंय आणि मी खूप आज आनंदी आहे. अगं खूप मोठं घराणं आहे आणि गावात पण त्यांचं नाव आहे. अगं मी मनोहर पाटलाच्या आदिराजशी तुझं लग्न जमवून आलोय. पण बाबा. अगं पण बिन काय नाही, मला जरा बाहेर जाऊन यायचंय. मग मी येतो आणि आल्यानंतर बोलू. बाबा. ओ मॅडम. हा बोला मॅडम, काय म्हणता? रणजित, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. तू भेटायला येशील का? एवढी आठवण येते का? कुठे भेटायचं? ते आपल्या नेहमीच्या ठिकाणावर. हा ठीक आहे, आलोच. हा गिरिजा, आलास तू? मला तुझ्याशी बोलायचंय. थांब ग, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. अरे फिर फिर फिर. अरे, मला तुला महत्वाचं बोलायचंय. गिरिजा गिरिजा गिरिजा, मी आज लय खुश आहे. मी आज माझ्या आईला सांगितले आणि मी उद्या तुझ्या वडिलांना पण सांगणार आहे. मग आपण दोघं एकत्र. ऐक ना, अरे मला खरंच खूप महत्वाचं बोलायचंय. हा बोल. मी तुझ्या सोबत लग्न नाही करू शकत. प्लीज मला विसर. खूप छान मस्करी करतेस काय? बरं काय झालं ते सांग बघू आता. मी खरं बोलतीये. आपण आपलं नातं इथंच थांबूया. प्लीज मला माफ कर. असं नको ना बोलू. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि काल तर बोलली होतीस ना तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. पण अचानक काय झालं मग? माझ्या बाबांनी माझं आणि आदिराजचं लग्न ठरवलंय. मग तू आपल्याबद्दल सांगायचं ना बाबांना. मी त्यांना वचन दिलंय. मी नाही त्यांचं मन मोडू शकत. बर ते सगळं सोड, मला एक सांग. माझं मन त्याचं काय? आपल्या प्रेमाचं काय? प्लीज मला माफ कर. रणजित. अगं ऐक ना गिरिजा, ऐक ना.
रंजिता रे, मला माफ कर. मला माहितीये की मी तुझं मन खूप दुखवलंय, पण मी करू तरी काय करू? गिरिजा, तू एवढ्या लवकर आपलं प्रेम विसरशील असं वाटलं नव्हतं. नाही रे, मी आपलं प्रेम कधीच नाही विसरू शकत. तुला असं वाटत असेल की मी तुझ्यावर प्रेमच नाही करत, पण ते तसं नाहीये. मी तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम करते. मी नाही राहू शकत अरे तुझ्याशिवाय. तू एकदा जरी बोलली असती ना, मी सगळ्यांना म्हणवलं असतं. हो, मला माहित आहे. मी जर तुला एकदा सांगितलं असतं ना, तर तू सगळ्या जगाशी लढला असतास. पण खरं सांगू, बाहेरच्या जगाशी आपण लढू शकतो, पण स्वतःच्या घरच्यांशी कसं लढला असतात? आणि मी माझ्या बाबांना काय सांगितलं असतं? त्यांच्या आनंदापुढे नाही जाऊ शकत रे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत का आनंदी? मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय, पण आपण आता एकत्र नाही राहू शकत. प्लीज प्लीज मला माफ कर. ते म्हणतात ना, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. प्लीज मला विसर. या जन्मात मी तुझी नाही होऊ शकत. तुला तुझ्या आयुष्यात सगळं मिळू. काळजी घे स्वतःची. तू पण तुझी काळजी घे. गिरिजा, बाळा गिरिजा, हा बाबा. रडतेस तू? नाही बाबा. बापाशी खोटं बोलतेस तू? बाबा ते सहज. अगं आता रडायचं नाही. रडायचे दिवस गेले ते. आता आनंदी राहायचं. बाबा नाही, नव्हते रडत मी. कुठे काय? मला माहितीये, आज तुझी आई असती ना, ती खूप खुश असते. कधी कधी वाटतं मला, मी तुला आईची माया नाही देऊ शकलो. असं खरंच नाहीये. तुम्हाला कायम आईची माया देत राहिलात. मला वाटेल ते, मला जे हवंय ना ते सगळं तुम्ही देत राहिलात. कायम माझी काळजी घेत राहिलात. बरं आता ते सगळं सोड. मी मार्केटमधून तुला काय आणलं चल दाखवतो. बर. दादा तू का रडतोय? अरे सांग ना दादू का रडतोय? नाही ग बाळा, मी नाही रडत. बरं ते सोड, तू आज काय काय मजा केली सांगू? दादू आज ना आम्ही मंगळवेढला गेलो होतो. मला जो ड्रेस आवडला तो मी घालून पाहिला, पण तो माझ्यावर चांगलाच दिसला नाही. मग आई मला बोलली की जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट चांगली दिसेल असं नाही. मग मी दुसरा ड्रेस घातला, तो माझ्यावर खूप छान दिसला. कधी कधी तू लय शहाण्यासारखी बोलतेस ग. कधी कधी तू काय बोलतो ना ते मला काहीच कळत नाही. ए दादू, तुला दाखवू ड्रेस? हो दाखव. अगं हळू. हा बघ ड्रेस कसा आहे. मस्त, तुझ्यावर खूप भारी दिसेल. हम्म.